तर स्वागत आहे तुमचं या माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये। तर मी आणि माझे मित्र आलो होतो झाडीपट्टी नाटक पाहायला। तर नाटक कुठं, तर नाटक होते आपल्या डोंगरगाव मध्ये। तर चला तुम्हाला माहोल दाखव। मग गाईज अंदर आलो ना, आपली सीट पकडून टाकलो हलक्यामध्ये। तर आता चला नाटक थोड्या वेळात चालू होईलच, तोपर्यंत इकडे पहा मित्र आहेत बसून। तर गाईज नाटकामध्ये आल्या भूक पण लागली, तर हा चला घेऊन आणला। मग आपण काय, तर गाईज नाटकाच्या स्टार्टिंगला नादी राहते, तर नादी चालू झाली भाई। मग रेकॉर्डिंग डान्स चालू झाला ना, आपला पुरा फुल पैसा वसूल झाला यार रेकॉर्डिंग डान्सवरच। मग गाईज रेकॉर्डिंग डान्स खतम झाला आणि आता बाहेर जाण्यासाठी निघालो आपण। मग गाईज बाहेर आलो, तेवढ्यात आपल्याला भेटले आपले मित्र। तर मित्र आले, म्हणलो चला तुम्हाला चणे चारतो, इकडे घेऊन आलो आता चणे। तर गाईज आता नाटकाचा दुसरा अंक चालू होणार होता, तर आता अंदर आलो नाटक पाहण्यासाठी। आता तुम्हाला नाटकातल्या कलाकारांची रूम दाखवतो। तर ही आहे रूम नाटकातल्या कलाकारांची। तर गाईज हे आहे नाटकाचं स्टेज। तर कधी पाहिले नसेल तर पाहून घ्या हे स्टेज कसं राहते अंदर। मग भाई जातच होतो, तेवढ्यात उत्कर्ष भाऊ भेटला, तो म्हणते मला पण घे ये ना। मग भाई मग साईडलाच आपला पार्टनर सुद्धा होता यार। मग भाई विचार केलो का आता नाटकातल्या कलाकाराला जाऊन भेटावं का। तर चला आता तुम्हाला नाटकातले कलाकार दाखवतो। तर हे आहे कॉमेडी स्टार तुकाराम कावडे, एकदम भारी कॉमेडी करतात राव। तर गाईज यांचं नाव नाही माहित, बट एकदम भारी रोल वाटला यांचा, विलनचा रोल एकदम कडक। मग भाई बाहेर आलो, तेवढ्यात भेटला कार्तिक। तर कार्तिक हा सुद्धा एक व्हिडिओ बनवते। तर गाईज मग दुसऱ्या अंकातला सुद्धा रेकॉर्डिंग डान्स चालू झाला, तर बघा डान्स।